नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. जर तुमच्या घरात कांदे असतील शिल्लक आणि भाजीपाला काहीच नसेल तर या कांद्यापासून नवीन रेसिपी बनवा आणि मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता तुम्ही. तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी पण बनवणार आहे. तर एकदम छान अशी चटणी आणि पराठ्याचे कॉम्बिनेशन आहे. यासाठी कांदे कट करून घ्यायचे. तर जेवढे कांदे लागणार तेवढे कट करून घ्यायचे बारीक आकारामध्ये. तर एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या. आता इथं कांदा कट करून झालेला आहे. तर कोथिंबीर कट करून घ्यायची. तर एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करायची. तर मी आता त्या पराठ्यासाठी साहित्य वाटून घेणार आहे. 2-4 लसूण पाकळ्या अद्रक घ्यायची आणि इथं कढीपत्ता घेतलेला एक, ही पण वाटून घ्यायचे. भाजलेली मिरची आहे. तर इथे 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. बघू शकता एकदम छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये सुरुवातीला कांदा घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्येच आणि वाटलेलं वाटण ही याच्यामधलं अर्ध वाटण या कांद्याच्या पराठ्यामध्ये टाकून घ्यायचे. आता पीठ टाकायचे, ज्वारीचे पीठ टाकायचे आणि असेल तर बाजरीचं टाकायचे. तर 2 चमचे गव्हाचं टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकायचे 2 चमचे. तर इथं तीळ टाकायचे. आता थंड वातावरण असल्यामुळं एकदम पौष्टिक असे तीळ असतात, यासाठी तीळ टाकलेत मी 1 चमचाभर. हळद टाकायची रंगासाठी आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचे. पीठ घट्ट मळायचे, कारण कांदा टाकल्यामुळं पीठ नंतर पातळ होण्याची शक्यता असते. कांद्याला पाणी सुटतं, यासाठी मी थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेणार आहे. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. तर मी आता पराठेसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे. यासाठी इथं शेंगदाणे टाकले, साखर टाकली थोडीशी. तर ह्या वाटलेल्या मसाल्यामध्ये टाकायचे. चवीनुसार आणखीन थोडंसं मीठ टाकलेलं आहे. अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या ऐवजी दही पण टाकलं तर चालते. तर एकदम बारीक अशी चटणी बनवून घेतलेली आहे, बघू शकता. तर आता इथं चटणी तयार झालेली आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी. तर वरून याला फोडणी द्यायची. तर इथं मी तेल टाकलेलं आहे 1 चमचा. जिरे मोहरी टाकायची. कढीपत्ता टाकायचा. लाल मिरची टाकायची. आता इथं तयार झालेली फोडणी या चटणीवर टाकलेली आहे, बघू शकता. एकदम छान आणि आकर्षक अशी चटणी तयार झालेली आहे. तर मी इथे एक कपडा घेतलेला आहे थालीपीठ बनवण्यासाठी. तर थोडंसं ओलवून घ्यायचं आहे किंवा भिजवून घ्यायचं आहे आणि याच्यातला एक छोट्या चपातीच्या आकाराचा एक उंडा घेतलेला आहे आणि असा गोल आकारामध्ये थोडंसं पाणी लावून करायचे आणि थापून घ्यायचे. तर एकदम पातळ असे थालीपीठ तयार करून घ्यायचे. तर तुम्ही एकदम छान असे चवदार मुलांच्या डब्याला देऊ शकता. असे दिसायला पण आकर्षक दिसतात. वरून थोडेसे तीळ लावलेले आहेत. आता गॅसवर तवा ठेवलाय आणि तेल किंवा बटर लावायचे. तर मी इथं तेल लावलेलं आहे. तेल थोडं जास्त वापरायचे. खमंग असं भाजून घ्यायचे. तर वरून थोडेसे तीळ टाकायचे. बघू शकता मी आज एकदम पौष्टिक असा पराठा तयार केलेले आहेत. तर बघू शकता. तर दोन्ही बाजूने एकदम खमंग असं भाजून घ्यायचे. तर दोन्ही बाजूला तेल लावून घ्यायचे.
तर एकदम खमंग असा पराठा भाजून तयार झालेला आहे, बघू शकता। तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे। तर इथं आता पराठे तयार झालेले आहेत, बघू शकता। सर्व पराठे तयार झालेले आहेत। तर बघू शकता एकदम मऊसूद आणि चवदार असे पराठे आहेत। तर बघू शकता एकदम पातळ असे झालेले आहेत आणि खमंग भाजलेले आहेत। माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।